मी बोलत आहे पूनम जाधव। आज आपण बनवणार आळूच्या पानांच्या वड्या। त्यासाठी मी 3-4 पानं घेऊन ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। ती पुसून वाळवायची आहेत। आळूंच्या पानं नेहमी चॉकलेटी देठाची असावीत। हिरव्या देठांची पानांमुळे घशाला खाज सुटते। आता आपण बेसन घेणार आहोत। त्यात थोडंसं बाजरीचे पीठ टाकायचे। बाजरीच्या पिठामुळे ते जरा वड्या खरपूस होतात। हळद टाकायची। तिखट तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही घ्यायचे। तिखट पाहिजे असेल तर तिखट, धने पावडर टाकायचे, थोडं तीळ, मीठ। हे आपण जास्त पातळ नाही बनवायचं, थोडं घट्ट असंच बनवायचं हे मिश्रण। चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण लावताना आळूच्या पानांना पुढच्या बाजूने नाही लावायचे, मागच्या बाजूनेच हे मिश्रण लावायचे, जेणेकरून ते व्यवस्थित बसलं जातं। पुढच्या बाजूने हे बसत नाही। आता आपण सगळं व्यवस्थित पसरून घ्यायचे। पुन्हा पानाला हे मिश्रण लावून घ्यायचे। पानं दुमळता नेहमी दोन्ही कडा त्याच्या बाजूनी, एका बाजूने ही दुमळून घ्यायची आणि दुसरी बाजूची पण दुमळून घ्यायची। ती नेहमी वरच्या बाजूने दुमडायची, म्हणजे ती खुलली जात नाही पानं। एका ठिकाणी पाणी गरम करायला ठेवायचे, त्याच्यावर चाळण ठेवायची। आता आपण हे जे दुमळलेली पाने आहेत आपण त्याच्यावर ठेवायचे। तुम्ही बघता माझी पानं खुलली गेलेली नाही आहेत, ती झाकून ठेवायची। 5 ते 10 मिनिटांनी ती वाफून होतात। ही वाफून झाल्यानंतर थंड होऊन द्यायची। थंड झाल्यानंतर त्याचे काप करायचे। गरम असताना त्याचे काप करायचे नाहीत, ते व्यवस्थित होत नाही। तुम्ही बघता माझी आळूची पाने खुललेली नाही आहेत, व्यवस्थित काप झालेत त्याचे। आता आपण तेल गरम करायला ठेवायचे। मंद आचेवरच हे छान भाजून घ्यायचे। ते चांगले खरपूस भाजून घ्यायचे। मोठ्या आचेवर ते चांगले तळले जात नाहीत। आता आपण एका बाजूला छान तळून घ्यायचे। आता दुसऱ्या बाजूने पण आपण ते तळून घेणार आहोत। तळून झाल्यानंतर आपण ते थोडेसे साईडला करणार आहोत तेलाच्या बाजूने, म्हणजे ते तेल चांगलं नितळलं जातं। ते तसंच ठेवायचे 5 मिनिटं। दोन्ही बाजूने झाल्यानंतर आपण ते वड्या तशाच तव्यावर ठेवणार आहोत, त्याच्यामुळे ते जरा खरपूस राहतात, लवकर मऊ पडत नाही। आजची रेसिपी तुम्हाला कशी आवडली? माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। हे झाले आळूच्या पानांच्या वड्या।